सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे चांगलेच व्हावं लागलेले आहे। आपण पाहत असाल की सर्व राजकीय पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यासाठी आता रणांगणात उतरलेले आहेत। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वच मोठमोठ्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे या मतदारसंघात याआधी काँग्रेसचे आमदार म्हणून विद्यमान खासदार हे याआधी काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत, ते आता खासदार झाले आहेत। त्यामुळे आता हा मतदारसंघ काँग्रेसला सुटणार की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, हा सुद्धा एक प्रश्न मतदारांमध्ये पडलेला आहे। तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीमध्ये इच्छुक काँग्रेसचे उमेदवार असलेले अमितजी मेश्राम हे सुद्धा आता या ठिकाणी उमेदवारी दावा ठोकत आहेत। कारण की याआधी निवडणुकीमध्ये त्यांचा उमेदवारी जाहीर झाली होती, पण काही कारणास्तव त्यांना माघार घ्यावी लागली। मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत आता अमितजी मेश्राम हे यांनी दावा ठोकलेला आहे। आपल्यासोबत ते आहेत, आपण जाणूया। भाऊ नमस्कार, काय सांगाल या येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण दावा करत आहात काँग्रेसमधून, काय सांगाल? सर्वात प्रथम जनविकास न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून जय भीम, जय महाराष्ट्र। अंजनगाव सुर्गी जी दर्यापूर विधानसभेत मागच्या वेळेस आपण तयारी केली होती, पण काही कारणानुसार आपल्याला थांबावं लागलं। पण यावेळेस आपली तयारी आहे। आपण गोरगरीब शेतकरी असतील, वयस्कर लोक असतील, अंजनगाव 40मध्ये जो विकास पाहिजे तशा पद्धतीने विकास त्या ठिकाणी झालेला नाही। एकही फॅक्टरी, आपण MIDC लेआउट पडलेले प्लॉट आहेत, पण त्या ठिकाणी एकही फॅक्टरी नाही आहे। त्याच्यानंतर कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे। अशा पद्धतीने जे आपले कष्टकरी शेतकरी आहेत तशा पद्धतीने त्यांना भाव मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी तसा काय भाव मिळत नाही। माझे दैवत माननीय नानाभाऊ पटोले, तसेच आमचे यशोमतीताई ठाकूर, खासदार बळवंतजी वानखडे, त्यानंतर बबलूभाऊ देशमुख, सुधाकरभाऊ बाळसाकळे यांच्या सर्वांच्याच आशीर्वादाने मतदारसंघात आपण या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी जे काय करता येईल त्या पद्धतीने आपण करू। जे आपले युवा मुलं आहेत की ज्यांना रोजगार नाही आहे, की आज आई वडील शेतमजुरी करतात, शेती करतात, पण 10 ते 15, 20 हजार रुपये पगारासाठी मुंबई, नाशिक, पुणे अशा अनेक जिल्ह्यात ते आपले युवा पिढी जाते कामासाठी, की त्या ठिकाणी भाड्याने घर जरी घेतलं तर 7-8 हजार रुपये भाडं येतं, 15 हजार रुपये पेमेंट येतं। त्याच्यात खाणार काय, करणार काय, आईबापाला पाठवणार काय? आईबापाला शेतात मजुरी करूनच मुलाला पाठवावं लागते। तर हे आमदाराचं सर्वात प्रथम काम आहे की मतदारसंघात रोजगार कसा उपलब्ध होईल। जर रोजगार उपलब्ध झाला, 10-15 हजार रुपये जर पगार मिळाला, तर त्या ठिकाणी स्वतःचं घर आहे, आईवडिलांवर लक्ष देता येतं। 7-8 हजार रुपये किराण्याला जरी गेले तर 7-8 हजार रुपये शिल्लक राहतात। पण बाहेर गावी जाऊन कुठं अपघात होतं, कुठं काय होतं, आईवडिलांचा जीव धाकधूक, अशा पद्धतीने जे काय आहे समस्या, ते सर्वात पहिलं रोजगार आपल्या मतदारसंघात कसा आणता येईल। त्यानंतर हॉस्पिटल, इमर्जन्सी जरी काय असलं, अंजनगावातलं, दर्यापूर असलं की अमरावती तातडीने पेशंट हलवावं लागतात, की सर्वात पहिले की बाबा दर्यापूर अंजनगावमध्ये 5-6 मधले हॉस्पिटल कसं आणता येईल तेच प्राधान्य सर्वात पहिलं राहील। दुसरी गोष्ट की जे अपंग आहेत, वयस्कर आहेत, की ज्यांना कोण नाही, बेवारस आहेत नाही, असे जे कामही करू शकत नाहीत, म्हणजे इन्कम सोर्स नाही त्यांचा, अशा लोकांसाठी मला जर संधी मिळाली, लोकांचा आशीर्वाद मिळाला मायबाप जनतेचा, तर 5 वर्ष 365 दिवस मोफत अन्नदान, म्हणजे मतदारसंघात त्या ठिकाणी एकही लोक असं उपाशी राहणार नाही। जे गोरगरीब लोक आहेत, ज्यांना चालता येत नाही, बाहेर घराच्या बाहेर जाता येत नाही, अशांना घरपोच त्या ठिकाणी आपण अन्नदान देण्याची व्यवस्था करू। 2 दिवसांपूर्वी आपण पाहिलं की अमरावतीला काँग्रेसचे एक दिग्गज नेते आले होते, वरिष्ठ पदाधिकारी आले होते। त्या ठिकाणी सर्वच काँग्रेसच्या ज्या इच्छुक उमेदवार आहेत यांचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू सुद्धा झाल्याचे बोलत आहे। आपण सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते, काय सांगाल? नाही, आता पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे, सहप्रभारी आले होते, त्या ठिकाणी प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली की बाबा सर्वच जण आहेत की सर्वच जणांना अपेक्षा आहेत की आम्हाला तिकीट मिळावं, आपण आमदार व्हावं,
ही सगळ्यांची जी इच्छा आहे. मागच्या वेळेस आपण तयारी केली, आपणही मुलाखत दिली होती मागच्या वेळेस, काय कारणास्तव थांबली. यावेळेस परत तयारी केलेली आहे आपण. महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सुद्धा इच्छुक आहे, ते सुद्धा उमेदवारी मागत आहे. जर हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटल्यास आपण काम करणार? नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटला, शेवटी वरिष्ठ लेवलवर प्रोटोकॉल फॉलो करावं लागतं. जो वरून आदेश येईल तो आम्हाला मान्य आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार बळवंत वानखडे त्यांचे सुद्धा पुतणे जे आहे नितेश वानखडे हे सुद्धा इच्छुक आहेत निवडणूक लढण्यासाठी. नाही, सर्वजण इच्छुक असतात. दादाचे पुतणे सुद्धा इच्छुक आहेत बारामतीत. त्याच्यामुळे सर्वजण इच्छुक असतात. आपण वाईट वाटून घेणं नाही, ज्याच्या पदरात तिकीट पडेल त्याचं काम करणं. प्रोटोकॉल शेवटी पक्ष ज्या पद्धतीने आपल्याला आदेश देईल त्या पद्धतीने आपण पुढे जायचं. तर हे होते अमित मेश्राम यांनी सांगितले आहे की अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील आजपर्यंत जे शेतकरी, गोरगरीब नागरिकांचे आणि युवकांचे जे प्रश्न प्रलंबित आहे, हे प्रलंबित प्रश्न मी मार्गी लावणार. जर मला उमेदवारी मिळाल्यास आणि मतदारांनी जर मला आमदार केल्यास मी हे सर्व प्रश्न मार्गी लावणार, असं आश्वासन या ठिकाणी आपल्याला अमित मेश्राम यांनी दिलेलं आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.